छान. आणि एकदम फ्रेश वाटतं आणि मला कंबरदुखीचा आजार होता फार, जुना आजार होता फार. तो मला मला बऱ्यापैकी एकदम त्यातून रिलीफ भेटली सध्या. आता रेग्युलर क्लास करा. पुन्हा एक रेग्युलर क्लास करा. तुमची छान तळमळ आहे. दोघंही पती-पत्नी तुम्ही छान करताय. 1 महिनाभर रेग्युलर क्लास करा. पुढच्या महिन्यात तुमची शरीरशुद्धी करून घेऊ. कशी शरीरशुद्धी होत नाही ते आपण बघू. तरी तुमची आणि शरीरशुद्धी न होताही तुमचं 2.5 किलो वजन कमी झालं. शरीरशुद्धी हो, झालं सर. जर झाली असती तर 3.5 ते 4 किलो वजन तुमचं कमी झालं असतं. ताईंचा काय अनुभव आहे ताईंचा? मला माझं 3.5 किलो कमी झालं. मला बघा. चिकनगुन्या झाला होता. मला उठता येत नव्हता. हा हात आहे ना, असं वर नव्हतं जात. असं मागं पण नव्हतं जात. मग चिकनगुनियासाठी काय गोळ्या घेतल्या? पावडर घेत होते. हं. दिवसाआड. पेन किलर वगैरे घेत होते हं. सर. नाही पण तरी पेन किलर घेत 5 होत्या. दिवसापासून ऐका, पेन किलर घेत होत्या, पावडर घेत होत्या. तरी त्रास कमी झाला होता का तुमचा? नाही, नाही. ते पण मग घेतलं तर बरं वाटायचं एक नाही. तात्पुरता एक दिवस बरं वाटायचं. हं, हं. पण आता आता 5 शरीरशुद्धीमध्ये तुम्ही दिवसापासून कुठलंही औषध घेतलं नाही, तरी तुमचा आजार बरा झाला की नाही झाला? उठता येत नव्हतं मला. बस. हं. आमचे एक डॉक्टर आहे. दुपारी त्यांच्या डॉक्टरविषयी एका मॅडमनी मला मेसेज केला होता. त्यांचे मैत्रीण डॉक्टर आहे आणि त्यांना चिकनगुनियाचा खूप त्रास होतोय. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? तेच कल्पकरा आहे. क्लास जॉइन करायला सांगणार ना, का गोळ्या औषध घ्यायला सांगणार? हां, क्लासचं. चला. आपला क्लास जो आहे तो अवश्य जॉइन करावा लागेल त्यांना. ज्यांना चिकनगुन्या झालाय त्यांना सर. हां, डॉक्टर आहेत त्या. त्यांच्यासाठी मी तुम्हाला मी विचारलं, की ही जी परिस्थिती मी जवळून बघत होतो, तर तिला भयंकर त्रास होत होता. चलायला, उठायला. तो तिने एकदम आता 4 दिवस व्यवस्थित हे करून आज एकदम फ्रेश आहे ती एकदम. म्हणजे चला. एक 6 महिन्यापासून त्रास होतो तिला. आपण आता ती तुम्ही एकदम सगळं काम वगैरे व्यवस्थित करते. चिकनगुनियाच्या पेशंटला काय सांगणार तुम्ही? चिकनगुन्याच्या पेशंटने आपले क्लासेस अवश्य जॉइन करावेत. है की नाही? छान. चला, खूप छान ताई. तुमचा आजार दुरुस्त झाला त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. कारण बघा, जेव्हापर्यंत शरीरात असलेले दोष बाहेर निघत नाही, वात, कफ आणि पित्त बाहेर निघत नाही, तेव्हापर्यंत कुठल्याच आजारामध्ये तुम्ही 100% क्युअर होत नाही. गोळ्या, औषधं तात्पुरत्या स्वरूपाचं काम करतात, काम करत नाही असं मला म्हणायचं नाही. कारण मी काही गोळ्या औषधाच्या विरोधात नाही. गरजेपुरते गोळ्या औषधं हे घ्यायलाच पाहिजे. पण जर कधी तुमचे गोळ्या औषध घेऊनही आजार बरे होत नसतील, शुगर असेल, आता गुडघेदुखीचे तर आपण किती जणांचे अनुभव बघितले. गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, मानदुखी असेल किंवा शरीराचे इतर कुठलेही आजार तुमचे असतील, तर तुम्हाला वात, पित्त आणि कफाचं जेव्हापर्यंत तुमच्या संतुलन होत नाही, तेव्हापर्यंत तुमच्या आजारामध्ये आता ह्या जशा या ताई 6 महिन्यापासून चिकनगुनियाने परेशान होत्या.